ठाकरे गटानं 19 लाखांहून अधिक प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्र दाखल केली। त्यामुळे केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर एखाद्या गटाला मूळ पक्षाचा वारसदार मानता येईल का? त्यामुळे 19 आणि 20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? अपात्रतेच्या प्रश्नाचा धनुष्यबाणाशी काय संबंध जोडला गेला? शिवसेनेच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाचा सर्वात मोठा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि आता न्यायालयाच्या दारात येऊन ठेपला। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे गटाचे वकील न्यायालयात बाजू मांडत आहेत। यापूर्वी काय घडलं यावर सविस्तर विश्लेषण आपण आधी केलेलं आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघू शकता। त्यानंतर 19-20 ला झालेल्या सुनावणीत सुद्धा त्यांनी बरेच मुद्दे मांडले, ज्यात त्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हे मूळ चिन्ह ठाकरे गटालाच द्यावे अशी मागणी केली आहे आणि नाहीच मिळालं तर गोठवून टाका असंही स्पष्ट सांगितलं। कारण प्रश्न फक्त शिवसेना हे नाव कोणाकडे राहणार एवढाच नाही, प्रश्न आहे धनुष्यबाणाचा। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या चिन्हावर शिंदे गटाचा दावा ज्या आधारावर उभा आहे तो आधारच न्यायालयानं तपासला तर काय होणार? 19 आणि 20 ऑगस्टच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी नेमके कोणते मुद्दे मांडले? अपात्रतेच्या प्रश्नाचा धनुष्यबाणाशी काय संबंध जोडला गेला? आणि जर शिंदे गटाचा दावा कमकुवत ठरला तर पुढचा राजकीय डाव काय असू शकतो? आजच्या या विश्लेषणातून हेच समजून घेऊया। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद हा आता केवळ दोन राजकीय गटांमधला संघर्ष राहिलेला नाही। या वादामध्ये पक्षांतर बंदी कायदा, आमदारांची अपात्रता, निवडणूक आयोगाचा निर्णय, पक्षाचं संघटनात्मक बहुमत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पक्षाची ओळख हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडले गेले आहेत। त्यामुळे 19 आणि 20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। सुरुवात करूया 20 ऑगस्टच्या सुनावणीपासून, कारण या दिवशी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी मांडलेला युक्तिवाद थेट शिंदे गटाच्या धनुष्यबाणावरील दाव्याच्या मुळाशी जाणारा होता। कामत यांचा मुख्य मुद्दा असा होता की पक्षांतर बंदी कायद्यातील फूट ही संकल्पना राजकीय पक्षाला लागू होते, केवळ विधिमंडळात पक्षाला नाही। आणि इथेच या संपूर्ण प्रकरणाचा एक महत्त्वाचा कायदेशीर कोन समोर येतो, कारण शिंदे गटाकडे आमदारांचं संख्याबळ होतं आणि त्याच आधारावर पुढे राजकीय परिस्थिती बदलली। मात्र ठाकरे गटाचा प्रश्न असा आहे की आमदारांचं संख्याबळ म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षाचं बहुमत कसं मानायचं? पक्ष म्हणजे फक्त विधानसभा किंवा विधानसभेतील आमदारांचा समूह नाही, तर त्यामागे संघटना, प्राथमिक सदस्य, पदाधिकारी आणि पक्षाची रचना असते। त्यामुळे केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर एखाद्या गटाला मूळ पक्षाचा वारसदार मानता येईल का? हा मोठा प्रश्न या सुनावणीत पुढे आला आणि याच मुद्द्याला जोडून कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केला। त्यांचा दावा असा होता की या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी बराच वेळ घेतला। ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा यावं लागलं आणि अखेर जानेवारी 2024 मध्ये निर्णय देण्यात आला। आता ठाकरे गटाची भूमिका अशी आहे की जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा ठरला तर सर्वोच्च न्यायालयाकडे तो निर्णय रद्द करण्याचा आणि प्रकरणाचा पुन्हा विचार करण्याचा अधिकार आहे। इथे सुप्रीम कोर्टानेही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। न्यायालयाला एखादा निर्णय चुकीचा असल्याचं घोषित करता येईल, पण एखाद्या आमदाराला थेट अपात्र ठरवता येईल का? म्हणजेच न्यायालयानं स्वतः अपात्रतेचा निर्णय द्यायचा की प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवायचं? हा मुद्दा सुनावणीत चर्चेत आला। त्यामुळे ठाकरे गटानं दिलेले न्यायालयीन पूर्ण निर्णय या प्रकरणासाठी किती लागू होतात यावरही चर्चा झाली। कामत यांनी काही जुन्या प्रकरणांचा दाखला देत असा युक्तिवाद केला की अपवादात्मक परिस्थितीत न्यायालयानं स्वतः अपात्रतेबाबत निर्णय घेतले आहेत। मात्र कोर्टानं हेही स्पष्ट केलं की प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे या प्रकरणातही न्यायालय नेमका कोणता मार्ग स्वीकारणार याकडे लक्ष लागलंय। पण या सगळ्याचा धनुष्यबाणाशी संबंध कुठे येतो? तर ठाकरे गटाचा युक्तिवाद इथे आणखी महत्त्वाचा ठरतो। कामत यांनी सांगितलं की अपात्रतेची कार्यवाही सुरू असतानाच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण चिन्हही दिलं। म्हणजेच ज्या गटाच्या आमदारांच्या संख्याबळाचा विचार करून निवडणूक आयोगानं निर्णय घेतला त्याच आमदारांच्या वैधतेवर जर प्रश्न निर्माण झाला तर त्या निर्णयाच्या आधाराचं काय? हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पायावर परिणाम करू शकतो असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे। कारण पक्षाचा दावा ठरवताना केवळ विधिमंडळातील बहुमत पाहायचं की संघटनात्मक बहुमताचाही विचार करायचा? हा प्रश्न आधीपासून या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे। कामत यांनी सादिक अली यासारख्या न्यायालयीन निकालांचा संदर्भ देत संघटनात्मक बहुमताचाही विचार महत्त्वाचा असल्याचं मांडलं। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या परिस्थितीत विधिमंडळातील बहुमत एका गटाकडे आणि संघटनात्मक बहुमत दुसऱ्या गटाकडे असेल तिथे केवळ आमदारांची संख्या पाहून निर्णय घेता येणार नाही आणि याच ठिकाणी ठाकरे गटानं दाखल केलेल्या प्राथमिक सदस्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा मुद्दा पुढे येतो। कामत यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे गटानं 19 लाखांहून अधिक प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्र दाखल केली, तर शिंदे गटाकडून सुमारे 4 लाख प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली। अर्थात केवळ आकडे पाहून न्यायालय निर्णय घेणार नाही, पण ठाकरे गटासाठी हा मुद्दा संघटनात्मक पाठिंबा दाखवण्याचा महत्त्वाचा आधार आहे।
याच वेळी कामत यांनी पक्षातील फूट आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या इतिहासाचाही संदर्भ दिला. 10व्या अनुसूचीतून फूटची तरतूद काढून टाकण्यामागं मोठ्या प्रमाणावर पक्षांतराला प्रोत्साहन मिळू नये हा विचार होता, असा त्यांचा युक्तिवाद होता. म्हणजेच काही आमदार एका गटात गेले आणि त्यांनी संख्याबळ दाखवलं म्हणून त्याला मूळ पक्षावरील हक्काचा थेट आधार मानता येईल का, हा मूलभूत प्रश्न समोर येतो. आता या सगळ्याला आणखी एक राजकीय बाजू आहे. शिवसेना फुटल्यानंतर दोन्ही गटांनी स्वतःला खरी शिवसेना असल्याचं सांगितलं. एका बाजूला शिंदे गटाकडे आमदारांचं आणि नंतर सत्तेचं बळ होतं, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडे पक्षाची जुनी संघटना, ठाकरे कुटुंबाशी जोडलेली राजकीय ओळख आणि पक्षाच्या मूळ वारशाचा दावा होता. त्यामुळे हा संघर्ष केवळ कायदेशीर नाही, तर शिवसेनेच्या राजकीय वारशावर नियंत्रण मिळवण्याची लढाई देखील आहे. आता येऊया 19 ऑगस्टच्या सुनावणीकडे. या दिवशी कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची भूमिका आणखी स्पष्ट केली. त्यांचा दावा होता की शिवसेना हे नाव ठाकरे गटाशी संबंधित आहे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा कायदेशीर आधार मान्य करता येत नाही. सिब्बल यांनी इथे इक्विटी म्हणजेच न्याय हक्काचा मुद्दा मांडला. त्यांचा युक्तिवाद साध्या भाषेत असा आहे की एखाद्या चिन्हाचा वापर करून त्याचा राजकीय फायदा घेतला म्हणून त्या चिन्हावर कायमस्वरूपी कायदेशीर हक्क निर्माण होत नाही. म्हणजेच आधी चिन्ह वापरलं, निवडणुका लढवल्या आणि त्यातून राजकीय फायदा झाला म्हणून आता त्या वापराच्या आधारावरच चिन्हावर हक्क सांगता येणार नाही. पण सिब्बल यांची सर्वात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे धनुष्यबाण गोठवण्याची. त्यांची भूमिका अशी होती की जर न्यायालयाला धनुष्यबाण ठाकरे गटाला देता येत नसेल आणि तो शिंदे गटालाही देता येत नसेल तर हे चिन्ह गोठवून टाकावं. म्हणजेच दोन्ही गटांचा दावा न्यायालयाला मान्य नसेल तर चिन्ह तिसऱ्या पर्यायानं फ्रीज करावं. मात्र शिवसेना हे नाव ठाकरे गटाचा असल्याचा त्यांचा दावा कायम आहे. आता कल्पना करा, जर धनुष्यबाण गोठवण्याची परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा परिणाम किती मोठा असेल. कारण धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नाही, गेल्या अनेक दशकांपासून ते शिवसेनेच्या राजकीय ओळखीचा भाग आहे. मतदारांच्या मनात पक्षाची जी दृश्य ओळख तयार झाली आहे त्यात या चिन्हाचं मोठं स्थान आहे. म्हणूनच या सुनावणीचा परिणाम केवळ कोर्टरूम पुरता मर्यादित राहणार नाही, तो पुढच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटाच्या राजकीय रणनीतीवरही परिणाम करू शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाचा आधीचा निर्णय. ठाकरे गटाचा दावा आहे की आयोगानं संघटनात्मक बहुमतापेक्षा विधिमंडळातील बहुमताला जास्त महत्त्व दिलं. त्यावरच आता सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित होत आहेत. जर सर्वोच्च न्यायालयानं या प्रक्रियेतील काही महत्त्वाचे निष्कर्ष चुकीचे ठरवले तर त्याचा परिणाम फक्त एका चिन्हावर होणार नाही. भविष्यात पक्षफुटीनंतर पक्षाची ओळख आणि निवडणूक चिन्ह ठरवताना कोणते निकष महत्त्वाचे असतील यासाठीही हा निकाल महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणूनच 19 आणि 20 ऑगस्टच्या सुनावणीचा खरा राजकीय अर्थ समजून घेतला तर हा प्रश्न फक्त धनुष्यबाण कोणाला मिळणार इतका साधा नाही. त्यामागं आणखी मोठा प्रश्न आहे, राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय. पक्षावर हक्क ठरवताना आमदारांची संख्या निर्णायक असणार की पक्षाची संघटना, आणि पक्षफुटीनंतर निवडणूक चिन्हावर दावा करताना कोणता आधार अंतिम मानला जाणार. सध्या या सगळ्या मुद्द्यांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निकाल येण्याआधी कोणाच्या हातून धनुष्यबाण नक्की सुटणार किंवा कोणाकडे कायम राहणार असं ठामपणे सांगणं योग्य ठरणार नाही. मात्र 19 आणि 20 ऑगस्टच्या सुनावणीत ठाकरे गटानं आपला दावा केवळ राजकीय भावनेवर ठेवलेला नाही, तर अपात्रता, पक्षांतर, संघटनात्मक बहुमत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या कायदेशीर आधारावर तो उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शिंदे गटासाठीही हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण जर सर्वोच्च न्यायालयानं अपात्रतेचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार यांना एकमेकांशी जोडून पाहिलं तर आधीच्या राजकीय समीकरणांकडे पुन्हा एकदा कायदेशीर नजरेतून पाहिलं जाऊ शकतं. म्हणून पुढची लढाई फक्त कोर्टात नाही, कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याचा अर्थ महाराष्ट्रातील राजकारणात कसा लावला जातो, कोणता गट त्याला आपल्या बाजूनं मांडतो आणि मतदारांसमोर स्वतःची राजकीय ओळख कशी मजबूत करतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना या चिन्हावर खरा हक्क कोणाचा आहे की ते गोठवून टाकावं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.